तुम्हाला माहिती आहे का, माझ्या हातात हे जे काही आहे, ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पक्ष्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आणि मधमाशांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ही विंग्ड फ्रुट्स आहेत, ज्याला पंखधारी फळं सुद्धा म्हणतात. पक्ष्यांमध्ये आणि यांच्यामध्ये एक साम्य म्हणजे ही हवेमध्ये काही काळासाठी तरंगू शकतात. फ्रूट सिरीजच्या मागच्या काही भागांमध्ये आपण खाता येण्यासारखी फळं बघितली. पण मग हा नेमका कोणता प्रकार? काही झाडाच्या फळांना गर नसतो. त्याच्याऐवजी असतात हे असे विंग्ज. हे असे पंख असण्याचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. एक म्हणजे वाऱ्यासोबत लांबपर्यंत यांचा बीजप्रसार होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे हे फळ समजा जमिनीवर पडलं तर या विंग्ज शॉक ॲब्झॉर्बर सारख्या काम करतात. याची रचना एरोडायनामिकली किती परफेक्ट आहे बघा. याला 5 विंग्ज आहेत आणि या 5 विंग्सच्या बरोबर मध्ये सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे आणि यामुळे वारं आलं की ही लांबपर्यंत अशी पसरत जाते. टर्मिनालिया जीनसमधले बरेचसे वृक्ष म्हणजे अर्जुन, केंदाळ हे असे सीड्स बनवतात. या सुद्धा बघा, याला सीड्सच्या भोवतीने एक पांढरा पापुद्रा आहे आणि हे सीड एवढं हलकं आहे की वारं आलं की याचे सीड्स लांबपर्यंत पसरल्या जातात. पंखधारी फळांमध्ये फारसा गर असत नाही. याचं कारण याचा बीजप्रसार प्राण्यांमार्फत नाही तर वाऱ्यामार्फत होतो. करोडो वर्षांपूर्वी या फळांची उत्क्रांती अशा भागांमध्ये झालेली आहे जिथे माकड, खारुताई अशा प्राण्यांचा अभाव होता. तुम्हालाही असे काही सीड्स माहीत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. निसर्ग जाणून घेऊया आणि फ्रूट्सबद्दलच्या अमेझिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा साई भाईला.